ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केलेला आहे। यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, सिद्धेश्वर कारखान्याचे धर्मराज काडादी यांच्यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बळीराम काका साठे उपस्थित होते। यंदा काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे। यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर भाजपने देखील विद्यमान खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा उमेदवारीचा पत्ता कट करत त्यांच्या जागी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे। त्यामुळे दोन आमदारांमध्ये होत असलेल्या लढाईमुळे या लढतीची महाराष्ट्रात ज्यात चर्चा होत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोलापूर लोकसभेचा नवा खासदार कोण होईल याबद्दल नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।